नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये परत स्वागत आहे. आज आहे जागतिक पर्यटन दिन. तर तुम्हाला पहिले या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही प्रत्येकाने या वर्षी तरी एक छान कुठे सहल करून यावी. आता महाराष्ट्रामधील पर्यटन म्हणलं की आपण महाराष्ट्रातील गड किल्ले त्यातनं बाजूला करू शकत नाही, कारण महाराष्ट्राचा तो एक सिम्बॉलच आहे. आणि यावर्षी महाराष्ट्रातील 11 गड किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गेलेत. ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना. तर हे गड किल्ले कसे बघावे, या गडांमागचा इतिहास काय होता, हे का बांधले पहिल्यांदा, आणि आता या गडांची एवढी पडझड का झाली आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. तर हे प्रश्न आणि या गडांमागील गुपित काय आहे हे सगळं सांगायला, उलगडून द्यायला आज आमचे खास गेस्ट श्री विद्याधर रायरीकर आहेत. नमस्कार. तर ते आपल्याला आज करतील या महाराष्ट्रातील गडांची एक छानशी सफर. आपण म्हणतो काय सिंहगडावर गेलो, प्रतापगडावर गेलो, काय बरंचसं पडकंच आहे, पण ते का असं पडकं आहे आणि तिथे आपण कुठला इतिहास डोक्यात ठेवून ती ठिकाणं बघणं गरजेचं आहे, हे आपलं सगळं आज श्री रायरीकर सांगणार आहेत. रायरीकर साहेब, आपण एक पहिला प्रश्न असा घेऊ जो सगळ्यांच्या मनात असतो की हे गड किल्ले बरेचसे खूप जुने पण आहेत, काही काही महाराजांनी बांधलेले आहेत नंतरच्या काळात, पण हे गड किल्ले एवढे उंचीवर बांधायचे, ह्याची काय म्हणजे याच्यामागचं थॉट प्रोसेस किंवा फिलॉसॉफी काय होती? ह्याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा गड किल्ले म्हणतो तर त्याची जी मूळ संकल्पना आहे ती आपण पाहिली पाहिजे. तर गड किंवा किल्ले याला जो मूळ शब्द जो आहे तो दुर्गा असा आहे. आता किल्ला आपण जे म्हणतो तर तो मूळ शब्द आहे किला, हा अरबी शब्द आहे. आणि आपल्याकडे गमनाय दुष्कर हा इति दुर्गा, म्हणजे जिथे जाणं हेच अत्यंत अवघड आहे, जो इझिली ॲक्सेसेबल नाही, त्याला दुर्गा असं म्हटलेलं आहे. तर ही जी संकल्पना आहे ती आपल्याकडे भारतातल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये येते. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर कौटिल्याचा अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुर्गांचा उल्लेख आहे, मनुस्मृतीमध्ये दुर्गांचा उल्लेख आहे. आणि इतकंच नाही तर दुर्गांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे की आपल्याला गड म्हटल्यावर किंवा किल्ला म्हटल्यावर आठवतो, तो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आठवतो, निदान पुणेकरांना आठवतो, सिंहगड किंवा राजगड वगैरे हे जे आहे, म्हणजे गिरिदुर्ग, डोंगरावरच्या माथ्यावरती असलेले किल्ले ते गिरिदुर्ग. त्याच्यानंतर आहेत जलदुर्ग. आपल्याला माहिती आहे की आपल्या सिंधू सागरामध्ये, म्हणजे ज्याला आता आपण अरेबियन सी म्हणतो, त्याच्यामध्ये अनेक बेटं आहेत आणि या बेटांवरती देखील किल्ले बांधलेले आहेत. तर त्याला अरबी भाषेमध्ये जझिरा असं नाव असतं. जझिरा म्हणजे बेट, आणि त्याच्यावरती ते बांधलेले किल्ले म्हणून तो आता जंजिरा असा आपण म्हणतो, तो अपभ्रंश आहे. त्याच्या व्यतिरिक्त असतात वनदुर्ग आहे. वनदुर्ग म्हणजे जंगलांमध्ये, निबिड अरण्यांमध्ये असलेले किल्ले की ते सहज आपल्या दृष्टोत्पत्तीस येत नाहीत, असे किल्ले असतात. त्याच्यानंतर आहे भूदुर्ग किंवा स्थलदुर्ग. म्हणजे आता शनिवारवाडा जर आपण पाहिला, आपला पुण्याचा पाहिला, किंवा इथं चाकणला जी गडी आहे संग्रामदुर्ग ती आहे, किंवा त्याचं आणखीन मोठ्या स्वरूपात जर आपण प्रमाण पाहायचं झालं तर दिल्ली आणि आग्र्याचे लाल किल्ले. इतकंच नाही तर दिल्लीचा पुराणा किल्ला जो आहे तो सुद्धा स्थलदुर्ग किंवा भूदुर्ग या प्रकारामध्ये येतो. त्याच्यानंतर वार्क्षदुर्ग नावाचा एक प्रकार आहे, तो सध्या सहज आता दाखवता येत नाही, पण त्याचे जर पाहायचं झालं तर तो सुद्धा वनदुर्गांशीच मिळता जुळता आहे. आणि आणखीन एक प्रकार जो सांगितलेला आहे त्याचं नाव आहे मरुदुर्ग. तर मरुदुर्ग म्हणजे काय, मरुभूमी आपण त्याला म्हणतो, म्हणजे वाळवंट. आपल्याकडे वाळवंट राजस्थानात आहे. तर वाळवंटात असलेले किल्ले, तर खरंच वाळवंटात किल्ले असतात का, तर आहेत. राजस्थानचा जैसलमेरचा जो किल्ला आहे हा अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तो वाळवंटात बांधलेला किल्ला आहे. तर मरुदुर्गाचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. तर हे आता मी थोडक्यात आपल्याला 6 प्रकार सांगितले त्याचे. आता परत नेमका जो आपला प्रश्न आहे की हे किल्ले का बांधले गेले, तर आपण आता महाराष्ट्रापुरतं जर पाहायचं झालं, आता की मी आत्ताच सांगितलं की संस्कृत वाङ्मयात अनेक ठिकाणी दुर्गा हा शब्द येतो, आणि महाराष्ट्रातच असं नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील किल्ले आहेत. परंतु आपल्याकडचे जे किल्ल्यांचा जर आपण विचार केला महाराष्ट्रातल्या, तर एक फार मोठी गडकोटांची मालिका आहे. त्याला प्रचंड इतिहास आहे. तो इतिहास राजकारणाचा, युद्धांचा आहे. त्याचप्रमाणे फोर्ट आर्किटेक्चरचा देखील तो इतिहास आहे. तर महाराष्ट्राचा विचार जेव्हा आपण करतो तर महाराष्ट्राचं जे पहिलं राजकुल जे आहे ते आहे सातवाहन राजकुल. इसवी सन पूर्व 250 ते इसवी सनोत्तर 250, म्हणजे जवळपास 500 वर्ष या राजघराण्यांनी महाराष्ट्रावरती राज्य केलं. आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र हा
वैभवाच्या परमोच्च स्थितीला पोहोचलेला होता. तर या सातवाहन राजकुलांनी पहिली दुर्गांची निर्मिती इथं केली असं म्हणतात. आणि त्याची जर उदाहरणं आपल्याला जर पाहायची झाली तर आपण या पुण्याच्या उत्तरेला जुन्नर शिवनेरी जो परिसर जो आहे तर तिथे जे किल्ले दिसतात, आपल्या शिवनेरी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या छत्रपती पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जन्मस्थान आहे. पण शिवनेरीच्याही पलीकडे जर जाऊन आपण पाहिलं तर तिथं हडसर नावाचा एक किल्ला दिसतो की ज्याला नंतर पर्वतगड असं नाव दिलं होतं. चावंड नावाचा एक किल्ला आहे, चामुंडा देवीच्या नावावरनं त्याला चावंड नाव आहे. त्याचं नाव पुढे प्रसन्नगड करण्यात आलं. आणि जीवधनचा किल्ला देखील तिथं आहे. आणि शिवनेरी तर आपल्याला माहिती आहे की शिवनेरीच्या अंगणातच जुन्नर वसलेलं आहे. तर पूर्वी काय होतं की या सातवाहनांची जी राजधानी होती ती होती प्रतिष्ठान म्हणजे पैठण. त्यांचा आजही तो स्तंभ तिथं आहे. आणि त्यावेळेला आपला जो परदेशांशी असलेला जो व्यापार होता तो खूप चांगल्या स्थितीमध्ये होता. म्हणजे परदेशामध्ये निर्यात देखील होत असे आणि परदेशातून आयात देखील होत असे. तर मुळामध्ये दुर्गांची निर्मिती का केलेली आहे तर ती लष्करी सामर्थ्य वाढवणं, तुमचे राज्य जे आहे ते निष्कंटक करणं, शत्रूपासून संरक्षित करणं हा तर त्याचा मुख्य हेतू आहेच आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जाऊन की जसं आपण नेहमी म्हणतो की केवळ मिलिटरी पॉवर आपली असून चालणार नाही तर आपला व्यापार सुद्धा अत्यंत सुसंपन्न असला पाहिजे. तर आर्थिक धोरणं जी असतात किंवा आर्थिक गणितं असतात त्याच्यावरच शेवटी हे सगळं चालत असतं. तर या दोन्हीच्या दृष्टीतून या दुर्गांची निर्मिती केली. त्याचं एक उदाहरण मी देतो आपल्याला की हे महाराष्ट्रातला जो आपला दक्षिणोत्तर जी सह्याद्रीची जी रांग पसरलेली आहे त्या रांगेमध्ये अनेक ठिकाणी घाटवाटा आहेत आणि त्या कोकणामध्ये उतरतात. आता या घाटवाटा केव्हा कोणी केल्या आणि कोकणात का उतरतात याचं मी आत्ता सांगितलेलं जे आहे तेच कारण आहे की हा आपला ट्रेड रूट्स आहेत. तर आता मी सातवाहन कुलाबद्दल बोलत होतो आणि मी सांगत होतो की जीवधनचा किल्ला जो आहे तो त्या प्राचीन नाणेघाटाच्या अगदी तोंडावरती आहे बघा. तर त्यावेळेला मुंबई किंवा श्रीस्थानक म्हणजे आत्ताचं ठाणे, शूरपारक म्हणजे सोपारा किंवा महाहाट म्हणजे महाड जे आहे ते सुद्धा एक फार मोठं तेव्हाचं नैसर्गिक बंदर होतं. तर त्यावेळेला माल या बंदरांमध्ये उतरत असे आणि तो बैलांवरती वगैरे घालून त्यांच्या लादून तो वर घाटी रवाना होत असे. किंवा तसाच आपल्याकडच्या सुंदर सुंदर ज्या वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये पैठणी साड्या आहेत किंवा वस्त्रप्रावरणं आहेत किंवा काय आणखीन जे काय असतील त्यावेळेचे तर ते देखील या घाटवाटांनी उतरायचं. तर या घाटवाटांनी जेव्हा तो ट्रेड चालायचा, व्यापार चालायचा तर त्यावेळेला या लोकांना व्यापाऱ्यांचे जे तांडे असायचे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये, विशेषतः चोरांपासून, दरोडेखोरांपासून, वाटमारी करणाऱ्यांपासून. तर त्यासाठी काय व्हायचं की त्यांना घाटाच्या पायथ्याला एक सशस्त्र सैनिकांची तुकडी असायची ती त्यांना वरपर्यंत एस्कॉर्ट करायची सध्याच्या भाषेत. किंवा वरनं जर निघाले जुन्नर पैठणकडनं तर नाणेघाट उतरताना ते एस्कॉर्ट करायचे आणि मग ते त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचले की त्या बदल्यात त्यांनी त्यांना मोबदला द्यायचा. आजही नाणेघाटामध्ये तो रांजण ठेवलेला आहे जकातीचा. तर ह्या दोन कारणांसाठी इथे दुर्ग निर्मिती केली गेली आहे. आणि मग फक्त ती सातवाहन कुलांनीच केली आहे असं नाही. सातवाहनांच्या व्यतिरिक्त यादव राजवंश आहे, शिलाहार आहेत. आता विशेषतः आपण कोल्हापूर, सातारा या बाजूचे जर किल्ले पाहिले की ज्याला सह्याद्रीच्या पूर्वेला पण आहेत की त्याला शंभू महादेवाच्या डोंगर रांगा म्हणतात, तिथेही काही किल्ले आहेत. किंवा ज्या शिलाहारांचा मी आत्ता उल्लेख केला तो शिलाहार राजवंश आहे. प्रणाल पर्वत किंवा प्रणालक पर्वत म्हणजे आजचा पन्हाळा ती त्यांची राजधानी होती आणि अत्यंत सुंदर किल्ला आहे हा. म्हणजे त्याची द्वाररचना वगैरे जी काय आहे तर ती त्यांची राजधानीच होती. तर कोल्हापूर, सातारा वगैरे या भागातल्या जे किल्ल्यांची निर्मिती आहे, दुर्गांची निर्मिती आहे ती या राजघराण्यांनी केलेली आहे. इतकंच नाही तर बेळगाव वगैरे या भागामध्ये सुद्धा जे किल्ले आहेत बघा ते तिथनं जवळच आहेत. म्हणजे आज आपण महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे हे म्हणतो पण त्यावेळेला ते काही असे वाद नव्हते आणि त्याकरता ही दुर्ग निर्मिती केली गेली. म्हणजे हे जे ट्रेड रूट्स आपण ज्याला म्हणतो ते ट्रेड रूट सिक्युअर करावे, तिथे सिक्युरिटी असावी, तिथे त्या लोकांना त्रास होऊ नये येण्याला, त्या दृष्टिकोनातनं बांधलेले हे किल्ले असे सुरुवातीला ट्रेड रूट सिक्युअर करायचे. आणि दुसरी गोष्ट आपलं राजकीय लष्करी सामर्थ्य वाढवायचं. सामरिक सामर्थ्य वाढवणं हा तर पहिला त्यांचा म्हणजे हे होता. परंतु केवळ मी म्हटलं तसं की सामरिक सामर्थ्य किंवा लष्करी सामर्थ्य वाढवून चालणार नाही,
व्यापार देखील सुसंपन्न असला पाहिजे. Correct. भरभराट जर असेल तर तुमच्या मिलिटरी पॉवरला अर्थ आहे. आणि आज देखील आपण बघा की गुंतवणुकी जास्त कुठे होतात की जिथं मिलिटरी पॉवर सक्षम आहे. बरं. किंवा बरं. पूर्वीच्या भाषेत बोलायचं झालं तर दंडसत्ता किंवा न्यायसत्ता जिथं सक्षम आहे तिथं तिथे बरोबर बरोबर. या. कारण जिथे हे सगळं सशक्त आहे तिथेच इकॉनॉमी चांगली वाढते अगदी आणि तिथे गुंतवणूक होते. परफेक्ट परफेक्ट. तर हा किल्ल्यांमागचा इतिहास किंवा किल्ल्यांमागची फिलॉसॉफी अगदी हे आहे. आत्ताच मला वाटतं नुकतेच महाराष्ट्रातले मला वाटतं 12 किल्ले 12 आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गेलेत. तर आपण 12 बोलणं शक्य नाही, कारण तेवढा आपल्याला तेवढा म्हणजे वेळ नाही. महाराष्ट्रातले आपण एक वेगळा एपिसोड तयार करू अगदी बाकी किल्ल्यांवर. पण आपण जे बोललो होतो ऑफ कॅमेरा की हे 4-5 किल्ले खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे हो. प्रतापगड असेल, पन्हाळा असेल, रायगड असेल, खांदेरी तुम्ही मला म्हणलात हो खूप महत्त्वाचा आहे, आणि एक पुण्याचा म्हणून एक शिवमगड. तर ह्या आपण शिवमगड ते यादीत नाही आहे पण तरी नाही हे बाकी किल्ले ते यादीत आहेत. तर ह्या किल्ल्यांमधलं त्याला काय म्हणू आपण, इतिहास काय आहे, इतिहासपेक्षा ह्याच्या मागचे गुपित इतिहास काय आहे जो लोकांना फार माहिती नाही आहे. अज्ञात अपरिचित हां. असा इतिहास. किंवा ह्या किल्ल्यांवर गेल्यावर अरे इथे काय बघू, मी सगळं पडलेलंच आहे असा विचार न करता उघड्या डोळ्याने आणि फ्रेश माइंडनी लोकांनी जावं, असं आपण लोकांना काय सांगू शकतो. म्हणजे एक एक किल्ला असा वेगवेगळा घेऊन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खरोखरच भाग्यवान आहोत की आपण सगळेजण महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि त्यातही तुम्ही आम्ही तर पुण्यासारख्या ठिकाणी जन्माला आलो, म्हणजे या मावळामध्ये जन्माला आलो की जी शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे. आणि शिवाजी महाराज हे नाव असं आहे की ते दुर्गांपासून किंवा सह्याद्रीपासून वेगळंच करता येत नाही, किंवा जे दुर्ग आहेत, सह्याद्री आहे तो शिवाजी महाराजांच्या नावापासून वेगळा करता येत नाही. इतकं शिवाजी महाराजांचं या दुर्गांशी नातं जडलेलं होतं. आपण जर पाहिलं म्हणजे इतिहास जर पाहिला तर आपल्याला तो इतिहास ज्ञात आहे की शिवछत्रपतींसारख्या एका युगपुरुषाचा जो जन्म झालेला आहे तो एका किल्ल्यावर झाला. वयाच्या 16व्या वर्षी या महापुरुषांनी एक किल्ला जिंकून आपल्या स्वराज्य स्थापनेला त्यांनी सुरुवात केली. राजगडासारखा एक प्रचंड बुलंद किल्ला या द्रष्ट्या जाणत्या राजांनी वयाच्या 17व्या वर्षी बांधायला घेतला. त्यानंतर छत्रपतींचा म्हणजे पहिल्यांदा जो पहिले आद्य छत्रपती थोरले कैलासवासी स्वामी पुण्यश्लोक शिवाजी महाराज यांची जी राजधानी, दुसरी राजधानी रायगड की जिथे राज्याभिषेक झाला तो सुद्धा एक दुर्ग, आणि महाराजांचं जे निर्याण आहे ते सुद्धा एका दुर्गावर झालेलं आहे, म्हणजे रायगडासारख्या बुलंद दुर्गावर झालं. तर मला हे सांगायचं की शिवाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास आणि हे दुर्ग हे आपल्याला वेगळे काढताच येत नाही. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर हे 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत, आणि एक किल्ला जो आहे तो मात्र की जो जिंजीचा किल्ला, जगद्विख्यात किल्ला आहे, तो तामिळनाडूमध्ये आहे. तर मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की मग शिवाजी महाराजांच्या पूर्वी किल्ले नव्हतेच की काय, तर असं काही नाहीच आहे. मी आत्ताच म्हटलं की किल्ले आपले सगळे प्राचीन आहेत, म्हणजे अगदीच काही नाही तर जवळपास 1,500-2 हजार वर्षांचा या किल्ल्यांना इतिहास आहेच आहे. परंतु असं असतानाही शिवाजी महाराजांचं नाव या किल्ल्यांशी का जोडलं गेलं एवढं, याचं कारण आहे की आपण वर्षानुवर्ष पारतंत्र्याच्या जोखडांमध्ये जखडून पडलेलो होतो, गुलामगिरीमध्ये होतो आपण. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्यानंतरचा तो आपण जो इतिहास पाहतो की त्याच्यामध्ये आशा पल्लवित झालेल्या दिसतात या मुलखातल्या लोकांच्या, की एका 12 वर्षाच्या मुलांनी स्वराज्याची शपथ घ्यावी आणि 16व्या वर्षी त्याला खरंच सुरुवात करावी आणि एक किल्ला तोडण्यासारखा किल्ला तोही न लढता ताब्यात घ्यावा. म्हणजे बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी तो ताब्यात घेतला. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मुळात या किल्ल्यांचं. नंतर जो जिंजीचा किल्ला आहे तो जिंजीचा किल्ला जो आहे तो महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला जिंकून घेतलेला किल्ला आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य मला इथं मुद्दाम सांगावं असं वाटतं की महाराजांनी जेव्हा जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आणि तो त्यांनी सगळा फिरलाच, रायगडसुद्धा आधी त्यांनी सगळा खालनं पाहिला होता जिंकल्यानंतर, तर जिंजीचा किल्ला त्यांनी पाहिला आणि त्यांना असं वाटलं की नाही, मला हा किल्ला माझ्या मनात जे काय आहे चित्र त्याप्रमाणे बांधून पाहिजे काढायचं आहे, तर त्यासाठी आधी तो आता डिमॉलिश करायला पाहिजे. मग तर डिमॉलिश करायचं झाला तर त्याला सुरुंग लावले पाहिजेत, त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचे इंजिनियर्स आपल्याकडे असले पाहिजेत. तर या बाबतीत आपण खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला परिपूर्ण नव्हतो. आपण परकीय सत्ताधीशांवरच त्यावेळेला जेव्हा पोर्तुगीज आहेत किंवा डच आहेत, इंग्रज आहेत, त्यांच्यावरती आपण अवलंबून होतो. तर महाराजांनी त्यावेळेला मद्रासचा जो गव्हर्नर होता सर विल्यम लॉंगहॉर्न,
त्याच्याकडे एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांना विनंती केली की तुमच्याकडचे जे असे सुरुंग पेरणारे जे एक्सपर्ट्स आहेत आणि इंजिनियर्स आहेत त्यांना कृपया माझ्याकडे तुम्ही पाठवा, कारण आम्हाला हे असं असं काम करायचं आहे. परंतु त्या विल्यम लॉंगरनी हा विचार केला की आपण आज यांना मदत करू, परंतु हेच मराठे, हाच शिवाजी उद्या आपल्या उरावर बसेल, आणि त्याकरता त्यांनी मदत नाकारली. हे पाहिल्यावरती दुसरा जर कोणी माणूस असता तर तो कपाळाला हात लावून बसला असता की काय करू आता. पण महाराजांनी स्वतःची माणसं तिथं कामाला लावली, ते सगळं केलं, आणि आज जो जिंजी, आज परत पडझड झालीच आहे, परंतु त्या काळामध्ये जिंजी त्यांनी परत बांधून काढला. आणि पुढे जेव्हा ब्रिटिशर्सनी तो पाहिला तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे असं की, म्हणजे जिंजीबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्या तटबंदीबद्दल किंवा त्या फोर्ट आर्किटेक्चरबद्दल की द बॅस्टियन्स अँड फेन्सिंग वॉल्स हॅव बीन built in such a manner that they seem to be built by the European engineers rather than Maratha engineers. याच्यापेक्षा तुम्हाला आता शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं कुठलं सर्टिफिकेट किंवा उदाहरण पाहिजे. तर हे आहे, आणि असे हे सगळे आपले किल्ले आहेत. 11 महाराष्ट्रात आणि जिंजी हा तामिळनाडूचा. आणि वैशिष्ट्य असं आहे की अनेक किल्ले होतेच, म्हणजे महाराजांचं वाक्याचं पुढे तेही मी सांगणार की 360 गड महाराजांच्याकडे होते, आणि त्याच्यामध्ये फार कमी किल्ले असे आहेत की जे महाराजांनी स्वतः बांधून काढले, म्हणजे पूर्णतः स्वतः. आता आपण राजगड सुद्धा म्हणतो, पण राजगड हा किल्ला म्हणून अस्तित्वात होता बरं का. मुरुंब देवाचा डोंगर असं तेव्हा त्याला म्हणत असत, आणि तो निजामशाहीच्या अंडर होता. 1490 मधले त्याचे उल्लेख आहेत की मलिक अहमदनी तो भाग जिंकून घेतला होता. पण त्याच्या पलीकडेच तोरणा आहे की मडेघाट तिथनं खालती आहे, म्हणजे मगाशी म्हटलं ट्रेड रूट, त्या ट्रेड रूटने वर आलं की लगेच एक किल्ला आहे, तसं ते आहे. आणि महाराजांनी बांधलेले किल्ले किती आहेत पूर्णतः, तर महाराजांनी बांधलेला 2 किल्ले मी आत्ताच सांगतो, जिंजीच्या जवळच आहेत. वेलोर नावाचा एक किल्ला आहे, त्याच्यात जवळ 2 डोंगर आहेत, ते जुळे डोंगर आहेत, आणि त्याच्यावरती महाराजांनी 2 किल्ले बांधले. आणि अतिशय महाराजांच्या रसिकतेने त्यांना अतिशय सुंदर नावं बहाललेली. एकाचं नाव आहे साजरा, दुसऱ्याचं नाव आहे गोजरा. ते 2. नंतर सुवर्णदुर्ग हे पूर्ण महाराजांनी बांधलेलं दुर्गरत्न आहे, म्हणजे हरण्याच्या जवळचा जो सुवर्णदुर्ग आहे. खांदेरी महाराजांनी बांधून काढलेला आहे. खांदेरी यादीत आहे, मला खांदेरी आहे, त्याचंही वैशिष्ट्य खांदेरी मुंबई जवळ आहे, त्याचं काय महत्व असेल खांदेरीचं? प्रतापगड हे महाराजांनी बांधलेलं आहे पूर्णतः. खांदेरीचं महत्व सर असं आहे की 1656-57च्या सुमारास, म्हणजे महाराजांनी 1655ला 31 डिसेंबर 1655ला जावळी जिंकून घेतलेली होती. अच्छा, प्रतापराव मोऱ्यांची. मोऱ्यांची, चंद्रराव मोरे, प्रतापराव मोरे वगैरे ही सगळी मंडळी. आणि झालं होतं असं की 1654च्या सुमारास त्यावेळेला तेव्हाचा जो विद्यमान चंद्रराव जो होता मोरे, त्याचं नाव होतं दौलतराव. तो मरण पावला. तो चांगला कर्तबगार होता, आणि आता तो मरण पावल्यावरती तो निपुत्रिक असल्यामुळे ती जावळीची दौलत आता पाहायची कोणी, आणि मोहम्मद आदिलशाह ती सरळ सरळ खालसा करणार जावळी, हे चित्र दिसायला लागलेलं होतं. तर त्याच्या पत्नीने शिवाजी महाराजांच्या मदतीने जावळी आपल्या ताब्यात घेतली, आणि शिवधरच्या खोऱ्यातले जे एक मोरे घराणं जे आहे त्यातला यशवंतराव नावाचा एक जो वारस होता त्याला त्यांनी दत्तक घेतलं, आणि जावळी आपल्याकडे टिकवली. पुढं झालंय असं की शिवाजी महाराज 1656-57ला जेव्हा कोकणात उतरले आणि कल्याण भिवंडी त्यांनी घेतली जिंकून, त्याचे उल्लेखच आहेत. महाराजांचे जे म्हणजे राजकवी जे होते पहिले, कवींद्र परमानंद नेवासकर, त्यांनी शिवभारत किंवा अनुपुराण नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये याचे उल्लेख आहे. आणि शिवाजी महाराजांना एक गोष्ट कळलेली होती की आपण आपलं हे जे स्वराज्य वाढवायचं असेल तर हे गडकोट आपल्या ताब्यात हवेत, मुख्यतः डोंगरी किल्ले, गिरिदुर्ग आपल्या ताब्यात हवेत. परंतु केवळ गिरिदुर्ग आपल्या ताब्यात असून चालणार नाही. हे स्वराज्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल, संपूर्णतः निर्धोक करायचं असेल, तर या संपूर्ण सागर किनाऱ्यावरती, या सिंधू सागरावरती किंवा संपूर्ण भारताच्या सागर किनाऱ्यावरती आपली अनिर्बंध हुकूमत असली पाहिजे. आणि ती कशामुळे होईल तर महाराजांच्या पहिल्यांदा एक मेजर फ्लॉ लक्षात आला की आपल्याकडे नौदल नाही. आणि त्यावेळेला महाराजांनी 1657ला तो दुर्गाडीचा जो किल्ला आहे पहिल्यांदा तो ताब्यात घेतला कल्याणला. आणि तिथं महाराजांनी नेव्हीची स्थापना केली, नौदलाची स्थापना केली. तेच नौदल आजही आहे आपलं. आणि महाराजांची ही दूरदृष्टी त्यांना कळवतं की
जी आक्रमणं आलेली आहेत तर विशेषतः युरोपियन इन्व्हेडर्स जे आलेले होते सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये पोर्तुगीज आहेत की ज्यांनी अनन्वित अत्याचार केले इथं, त्याच्यानंतर डच आहेत, फ्रेंच आहेत, डॅनिश सुद्धा होते, आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशर्स होते, ब्रिटिश आलेले होते. तर ते सुद्धा सगळे पाण्याच्या मार्गाने आले. इतकंच नाही तर हापशी जे आलेले होते सिद्धी, त्यातले सुद्धा बरेच लोक पाण्याच्या मार्गाने. तर जर किनारपट्टी जर आपली मजबूत नसेल, त्याच्यावर मजबूत संरक्षण नसेल, आपली पकड जर मजबूत नसेल, तर आपलं स्वराज्य कुठल्याही क्षणी मृत्यूच्या दाढेत ढकललं जाऊ शकतं, हे त्यांना माहिती होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं नौदलाची स्थापना केली. आणि मग पुढे महाराजांच्या एकूण हालचालींना पश्चिम किनारपट्टीवरती जो धोका होता तो पोर्तुगीजांचा जसा होता तसं तो सिद्धियांचा होता आणि इंग्रजांचा होता. की महाराज इंग्रजांच्या बाबतीत कायम म्हणत की इंग्रज म्हणजे साधे व्यापारी नव्हत, यास तो जमिनीचा लोभ फार मेल्याने जमीन सोडणार नाहीत. तेव्हा यांना इथून उखडलं पाहिजे. आणि मुंबई त्यांच्या ताब्यात होती. 1663 मुंबई त्यांच्या ताब्यात गेली. मुंबई महाराजांना घ्यायची होती. मुंबईचं नैसर्गिक महत्त्व महाराज ओळखून होते, सामरिक महत्त्व ओळखून होते, परंतु ते एकदम शक्य नव्हतं. आणि महाराजांच्या लक्षात आलं की त्या अलिबागपासून अलिबाग आणि मुंबई त्याच्यामध्ये ती खांदेरी उंदेरीची बेट आहेत. तर उंदेरीचं बेट सिद्धीकडे होतं आणि खांदेरीचं बेट महाराजांना पाहिजे होतं. महाराजांनी खांदेरीचं बेट ताब्यात घेतलं आणि तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली, जलदुर्ग. आणि हे ब्रिटिशांनी दुर्बिणीतून, म्हणजे सध्याचं जो चर्चगेट, गेटवे ऑफ इंडिया, तिकडनं ते पाहिलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की मराठे बांधकाम करतात, शिवाजी बांधकाम करतोय, म्हणजे हे आपल्या मुळावर उठणार आहे. तर त्यांनी पहिल्यांदा तिथं आपण ज्याला म्हणू एक काय प्रोटोकॉल्स असतात त्याप्रमाणे ते काय खलिते वगैरे पाठवलं की हा भाग आमचा आहे, आमच्या ताब्यातला, आणि तुम्ही इथं बांधकाम करू नका वगैरे, दमबाजी थोडक्यात करण्याचा प्रकार त्यांनी केला. त्यावेळेला मराठ्यांच्या नौदलातर्फे तिथं काम पाहत होते एक म्हणजे आहे दौलत खान आणि दुसरा मायनाईक भंडारी, ज्याला मायनाक भंडारी असं म्हटलं जातं. मायनाक भंडारी हां, अत्यंत शूर होता हा. तर त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम चाललेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं, म्हणजे दौलत खाननी सांगितलं की हा देश मुळात आमचा आहे, तुम्ही इथं छळकपटाने आलेला आहे, तुम्ही इथनं चालते व्हा, आम्ही काम बंद करणार नाही, हे या दोघांनी सांगितलं. हे त्यांनी परत मुंबईला जो ऑफिसर होता त्याला सांगितल्यावरती मुंबईवरनं इंग्रजांनी त्यांची व्हिक्ट्री आणि रिव्हेंज नावाची 2 मोठ्या फ्रिगेट्स, म्हणजे याला युद्धनौका आपण म्हणतो, त्या पाठवल्या खांदेरीवरचं बांधकाम बंद करण्यासाठी, ते उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि त्यांच्याबरोबर कॅप्टन केग्विन, कॅप्टन ब्रॉडबरी आणि कॅप्टन हेनरी थॉर्प हे 3 फार मोठे नेव्हल ऑफिसर्स होते. आणि दिनांक 12 सप्टेंबर 1679 रोजी, म्हणजे महाराजांच्या मृत्यूच्या आधी अवघे मला वाटतं 6 महिने म्हणता येईल, हे युद्ध झालं. आणि मराठ्यांनी या ब्रिटिश आरमाराचा पूर्णतः पराभव केला. त्यांच्या या दोन्ही फ्रिगेट्स त्यांनी बुडवल्या. कॅप्टन हेनरी थॉर्प, केग्विन आणि कॅप्टन ब्रॅडबरी यांना त्यांनी कापून काढलं. आणि इतका जबरदस्त विजय मिळवला की इंग्रजांना त्याची दखल घ्यायला लागली पुढे. त्या किल्ल्यामागे केवढा मोठा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे, जो फार कमी लोकांना माहिती असतो. हा कारण आपण म्हणतो किल्ल्याला जायचं तर खांदेरी त्याला मुंबईत नाही, त्याला म्हणतो अलिबागमधनं जायला लागतं, अलिबागमधनं जाता येतं, थळमधनं त्याला बोट जाते खांदेरीला. पण आपण एलिफंटा बघायला जातो तर कधीतरी एकदा खांदेरी पण बघावा. आणि तसंच सिंधुदुर्गही त्यांनी बांधलेला आहे. खांदेरीला पण वाटतं लाईट हाऊस वगैरे पण आहे आता. हो, खांदेरीला लाईट हाऊस आहे. कारण याचं कारण असं आहे की एकतर खांदेरीचा किल्ला जो होता तो मधल्या काही काळामध्ये आपल्या भारतीय नौदलाच्या ताब्यात होता. तेव्हा आपल्याला जाता येत नव्हतं किंवा अगदी स्पेशल परवानगी, पण आता जाता येत आहे. हे जे 12 किल्ले जे आपले गडकोट आहेत किंवा ज्याला आपण शिवदुर्ग म्हणू, ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आणि आता हे आपल्याला जाऊन पाहता येतील, तर आपण अवश्य जाऊन पाहायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही आत्ता खांदेरी मागची ही खूप अशी रंजक अशी गोष्ट सांगितलीत. तशीच मला वाटतं पन्हाळा, प्रतापगड आणि खास करून रायगडावर येऊ आपण, कारण रायगड महाराजांची राजधानी होती. रायगडला तर रोपवे झाल्यामुळे पर्यटक सहज वर जाऊ शकतात. पण रायगड आपण बघायचा कुठल्या दृष्टिकोनात, किंवा रायगडाच्या अशा काही गोष्टी ज्या सर्वश्रुत नाहीत आणि काही लोकांना माहिती असायला पाहिजेत, अशा काही 1-2 खास गोष्टी रायगडाबद्दल सांगण्यासारखा अनेक आहे. किंवा रायगड हा विषय आहे की त्याच्यावर आपण काही पॉडकास्ट करू शकतो, म्हणजे काही एवढा तो मोठा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रायगड हा प्रसिद्धीच्या झोतात का कधी आला, तर मुळात आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं झाला. म्हणजे मराठ्यांचं किंवा या हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन हे रायगडला होतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचं महानिर्याण जे आहे ते सुद्धा रायगडला झालं, तर त्यांची समाधी देखील तिथे आहे. या 2 गोष्टींमुळे रायगड प्रसिद्ध आहे. आता मी स्वतः माझ्या नेचर रॅम्बलर्स या यूट्यूब चॅनलवरनं मी आता रायगडचीच माहिती देतो आहे सध्या. आपण कधीतरी नक्की पाहती. पण रायगड मुळात म्हणजे फेमस का झाला किंवा काय, तर याची ही 2 कारणं की रायगड इतका अभेद्य आणि बेलाग किल्ला आहे की त्याच्याबद्दल ब्रिटिशर्सनी सुद्धा लिहून ठेवलं आहे पुढे, की त्यांनी त्याला म्हटलं की हा पूर्वेचा जिब्राल्टर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. टॉमस निकल्स तिथं आलेला होता, ब्रिटिशांचा प्रतिनिधी. त्यांनी सुद्धा रायगडचं सगळं वर्णन करून ठेवलं. तो किती दुर्गम आहे हे त्याच्याबद्दल बोललाय. आता वेळेच्या मर्यादेमुळे मला त्याची सगळी वाक्य मला सांगता येत नाही. ऑस्टिन तिथे येऊन गेलेला आहे, उस्टिक येऊन गेला आहे, त्यांनी सुद्धा त्या किल्ल्याबद्दल बोललेलं आहे. परंतु आता शिवाजी महाराजांच्या शब्दांमध्ये जर पाहायचं झालं तर शिवाजी महाराजांना तो काय कसा वाटला आणि शिवाजी महाराजांना तो का आवडला, तर शिवाजी महाराजांच्या मनाचे जे शब्द आहेत, जे भाव आहेत, ते त्यांच्या मुखातनं जेव्हा बाहेर पडले तर कृष्णाजी अनंत सभासद नावाचा जो शिवाजी महाराजांचा सेवक आहे किंवा त्यांच्या पदरचा माणूस, त्यांनी सभासद बखर लिहिली. त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की खासा राजा जाहून पाहता गड बहुत चखोट, चौथरपा गडाचे कडे तासिलियाप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने थोटका, दौलताबादचे दशगुणी उंच, देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोललेले की तख्ताच जागा हाच गड करावा. हे जे रायगडचं जे एक युनिकनेस जो आहे ना, अद्वितीयपण, ते शिवाजी महाराजांना भावलं. म्हणून रायगडाची राजधानी करावी हे तेव्हाच त्यांच्या डोक्यात आलेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे रायगडावरती ची जी तटबंदी आहे, रायगडला तटबंदी जर आपण पाहिलं तर आपण ज्या महाद्वाराच्या बाजूने जातो तेवढ्याच भागाला तटबंदी आहे. आणि महाराजांचा एक दुर्ग रचनेचा एक विशेष आहे की महाराजांनी केलेल्या दुर्गरचना की अगदी माथ्यावरती तटबंदी तिथं बांधायची नाही, मधला जो भाग आहे तिथं तटबंदी बांधायची, म्हणजे तिथपासूनच तो किल्ला संरक्षित करायचा. तर आजही आपण जर रायगडला गेलो तर त्याचे दरवाजे जे आहेत, रायगडचा महाद्वार जे आहे विशेषतः ते पाहण्यासारखं आहे की आपण त्याच्या जेव्हा साधारणतः एक 500 फूट खालती जातो तेव्हा ती महाद्वाराची तटबंदी आपल्याला दिसायला लागते आणि त्याचे ते जय विजय बुरुज जे आहेत तेवढेच दिसतात, परंतु तो दरवाजा दिसत नाही. आणि जेव्हा आपण अगदी दरवाजाच्या समोर जातो 20 फूट तेव्हा तो दरवाजा दिसतो आणि ते असे बुरुज दिसतात. तर अशी रचना कुठली असते, त्याला हस्तिनखाची रचना असं रामचंद्र पंत अहमद त्यांनी म्हटलेलं आहे त्या दुर्ग रचनेला. तर हातीचे नख जे असतात ते अशी गोल असतात बघा, तसे ते तद्वत बुरुज आहेत. आणि त्या बुरुजातनं इथं असं गेलं आणि काटकोनातनं वळलं की समोर एकदम 15-20 फुटावर तो दरवाजा तेव्हा दिसतो. म्हणजे त्यावेळची जी काही पद्धत होती की दरवाजा फोडणं, हत्तीला तिथं स्पीडमध्ये येऊन धडक मारणं शक्य नाही किंवा बीम हातात घेऊनही पळत जाता येणं शक्य नाही, कारण लगेच तुमच्या समोर भिंत येते आणि पूर्ण अँगल बदलायला लागतो. बरं, त्या दरवाज्यातनं आत गेलं की लगेच किल्ल्यात प्रवेश आहे असं नाही, माथा आणखीन जवळपास 1000-1200 फूट. मला वाटतं तुम्ही जी रचना सांगताय ती बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये बऱ्यापैकी अशीच रचना आहे. सगळ्याच किल्ल्यांमध्ये आहे असं नाही, बऱ्याचशा याच्यात आहे. पण सुधागडला केलेली आहे. सुधागडचा तो कोरा दरवाजा आहे तो रायगडच्याच महादरवाजाची कॉपी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला रणमंडल नावाची एक जी रचना आहे की जी फोर्ट आर्किटेक्चरमध्ये खूप महत्त्वाची असते, ती रायगडला आपल्याला पाहायला मिळते. नंतर त्याचा आणखीन एक भाग सांगायचा झाला की त्याला आणखीन एक दरवाजा आहे, त्याचं नाव आहे वाघ दरवाजा. आणि हा दरवाजा जर चढून किंवा उतरून यायचं असेल तर खरोखरच वाघाचं काळी धावं. माथ्यापासून 1200 फूट खालती आहे तो. आणि त्या दरवाज्यातनं उतरायचं असेल तर किंवा चढायचं असेल तर 850 फुटाचा कडा आहे. बापरे, हे रायगडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रायगड आता सोपा झालाय, रोपवेमुळे लोक सहज जाऊ शकतात. तर प्रत्येकाने जाऊन तो बघावा, रायगड जरूर पाहावा, रायगड जरूर पाहावा. तसाच आय थिंक महत्त्वाचा 2 किल्ले आपण म्हणले तर प्रतापगड. आता अफजल खानच्या वधामुळे तो खूप प्रचलित झाला आहे आणि जवळ आहे महाबळेश्वर पाचगणीतनं. पण पर्यटक जातात महाबळेश्वर पाचगणी, प्रतापगडला एवढे जात नाहीत. तर तुम्ही प्रतापगडाची काही वेगळी ओळख दिलीत तर त्यानिमित्ताने पर्यटक तिथे जातील सुद्धा. मी निश्चित मला त्यातला काही अपरिचित भाग आहे तो मला त्यातला सांगायला आवडेल की प्रतापगड म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर अफजल खानाशी झालेलं युद्ध. करेक्ट. आणि अफजल खानाचा केलेला वध. बरोबर. शिवाजी महाराजांनी. परंतु शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी घेतली तेव्हा हा भोरप्याचा डोंगर किंवा रान आडवा गोंड असं त्याला त्या डोंगराला म्हणतात. तर तिथे शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याआधी सुद्धा त्या डोंगरावरती वस्ती होती बरं का. तर प्रतापगड महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, पण पूर्ण त्यांनी बांधला, त्यांचा प्रोजेक्ट आहे. आणि तो मोरोपंत पिंगळ्यांकडे त्याची जबाबदारी दिलेली होती. आणि 1658 मध्ये तो बांधून झाला. त्याला नाव ठेवलं प्रतापगड आणि त्याने आपलं नाव सार्थ केलं.
त्याची सुद्धा ज्या द्वाररचना आहेत त्या पाहण्यासारख्या आहेत. किल्ला त्या मानाने छोटा आहे, पण तो इतका मोक्याच्या जागी आहे ना की संपूर्ण आंबेनळी घाट जो आहे तो त्याच्या माऱ्यामध्ये येतो. आणि मग आंबेनळी म्हणजे जो घाट महाबळेश्वरवरून खाली उतरतो, हा, तो पहिला रडतोंडीचा घाट आहे हा. प्रतापगड पर्यंत, आणि मग प्रतापगड पासून खालती जो जातो आंबेनळीचा घाट, असं 40 किलोमीटरचा तो एकूण घाट आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की तो कशासाठी प्रसिद्ध, तर आपण फक्त अफजल खानाचा तो एक वधाचा प्रसंग पाहतो किंवा त्याच्यातली एक नाट्यमयता जी आहे तर ती आपल्याला मोहून टाकते, परंतु त्याच्या मागचं जे युद्धशास्त्र आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. प्रतापगडचं जे युद्ध आहे ते आज देखील आपले जे मिलिटरी ऑफिसर्स आहेत त्यांना अभ्यासाला असतं, आणि ते एवढ्यासाठी आहे की प्रतापगडच्या त्या अफजल वधाच्या जे वेळी जे युद्ध झालं त्याच्यामध्ये एकाच वेळेला 3 प्रकारच्या युद्धनीती किंवा 3 प्रकारचे युद्धशास्त्र यांचा वापर यशस्वीरित्या केला गेला. म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर, गनिमी कावा म्हणजे ज्याला आपण गुरिला वॉरफेअर जे म्हणतो ते, आणि सरप्राईज अटॅक किंवा एक्सप्लॉयटेशन ज्याला आर्मीच्या कारवाईच्या भाषेत म्हटलं जातं ते केलं. ते त्याच्यामुळं तो प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक त्यांना व्हायचा होता तर 19 मेला शिवाजी महाराज रायगडावरनं निघाले. ते त्याच दिवशी तिथं पोहोचले प्रतापगडला. 20 तारखेला मेच्या म्हणजे 1674 मधली गोष्ट ही, महाराजांनी प्रतापगडच्या त्या भवानीला अभिषेकाला तिची यथासांग पूजा केली. आणि त्यांनी हा विचार केला की जोपर्यंत आता माझ्या तर डोक्यावरती छत्र येणारच आहे, पण जिच्या कृपेमुळं मला हे सगळं वैभव लाभलं आहे, मी हे स्वराज्य तिच्या आशीर्वादाने निर्माण करू शकलो, तर तिच्या डोक्यावर पहिलं सुवर्णाचं छत्र असलं पाहिजे. याकरता महाराजांनी तिला त्यावेळेला 1.25 मन सुवर्णाचं छत्र अर्पण केलेलं होतं. त्याची देखील नोंद आहे. इतकंच नाही तर ते मंदिर आहे तिथे, हो, ते मंदिर जे आहे तिथं ती मूर्ती आहे. पुढे दुर्दैव आणि पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये तिथं पठाण लोकांनी दरोडा घातला आणि त्याच्यात ते बऱ्याचशा गोष्टी गेल्या त्या परत मिळाल्या नाहीत. आणखीन त्याचा एक इतिहास जर असं सांगायचा झाला तर महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो 2 व्यक्तींना झाला. एक राजमाता जिजाऊसाहेब, कारण त्यांच्या त्या व्रताचं ते उद्यापनच होतं, ते सांगत होते असं म्हणता येईल, त्यांच्या आयुष्याचं व्रत ते. आणि दुसरी गोष्ट समर्थ रामदास स्वामी. तर स्वामी समर्थांनी त्यावेळेला त्या प्रतापगडच्याच घेऱ्यामध्ये खालती पार नावाचं एक गाव आहे, पार्वतीपूर असं त्याचं नाव, त्याचा अपभ्रंश पार झाला आहे. तर तिथं रामवरदायिनी देवी आहे की तिने रामाला वर दिलेला होता. तर तिथे समर्थ आले आणि त्यांच्या भावानी जो एक नवस केलेला होता तर तो त्यांनी तिथे फेडला आणि तिच्या अंगावर तिला सुवर्णपुष्प अर्पण केली. सोन्याची फुलं समर्थांनी उधळली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. आणि मग त्याचा शेवट जो आहे त्या काव्याचा, त्या रचनेचा, तुझा तू वाढवी राजा शीघ्र अम्मासी देखता. म्हणजे तुझा तू वाढवी राजा म्हणजे हा राजा जो आहे, शिवाजी राजा जो आहे तो तुझा आहे, तो त्याचं वैभव वाढू देत, त्याचं स्वराज्य वाढू देत, असं समर्थांनी हे केलेलं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे सुद्धा आपण पाहायचं असतं. किंवा ते त्यावेळेची जे युद्धरचना झाली आहे तर कुठं कुठं ती सैन्य डिप्लॉय केलेली होती ते खरोखरच तो तिथं जाऊन तो पाहण्याचा विषय. आता मला ते वेळेच्या अभावी नाही, बरोबर नाही, शक्य पण नाही. स्टुडिओ सेटिंग मध्ये आपण ते दाखवू करू शकत. तसाच एक महत्वाचा किल्ला पन्हाळा पण आहे, जो कोल्हापूरच्या अगदी जवळ आहे. कोल्हापूरला पण ते पन्हाळ्याला पण ऍक्सेस सोपा आहे, गाडी जाते आता वरपर्यंत वगैरे. तर पन्हाळ्याचं पण एक महत्व काय आहे, म्हणजे पन्हाळा विशाळगड लोकांना त्या पावनखिंडीच्या युद्धामुळे जास्त फेमस आहे, पण तरी पन्हाळ्याचं महत्व काय, तोही महाराजांनी बांधलेला आहे का तो आधीपासून होता किल्ला? नाही, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या जी डायनास्टीज होत्या किंवा जी राजकुळं होती त्यांनी दुर्गांची निर्मिती केली. तर असंच एक अत्यंत जबरदस्त सामर्थ्यशाली किंवा संपन्न राजकुल ज्याला म्हणता येईल ते शिलाहार राजांचा राजकुल. तर त्यांनी त्या म्हणजे सातारा, कोल्हापूर या भागामध्ये दुर्ग निर्मिती केली आणि प्रणालक पर्वत किंवा पन्हाळगड ज्याला आपण म्हणतो ती त्यांची राजधानी होती. आणि त्याची दुर्गरचना म्हणजे त्याची जी द्वाररचना आहे ती इतकी सुंदर आहे की आता 4 दरवाजा ब्रिटिशांनी पाडला त्यावेळेला, पण तो पण अत्यंत सुंदर होता. तुम्ही 3 दरवाजा जाऊन त्याचा पहा, काय सुंदर दरवाजा आहे तो. म्हणजे तिथं आपल्या इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट त्याचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अफजल खानाला मारल्यानंतर महाराज 25 नोव्हेंबरला त्यांनी ते कोल्हापूर पण जिंकून घेतलं आणि पन्हाळगडला पोहोचले ते, आणि पन्हाळ्याला त्यांनी वेढा घातला.
आणि 28 डिसेंबरच्या रात्री पन्हाळगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराज स्वतःच मशालींच्या उजेडात रात्रभर हिंडून तो पन्हाळा पाहत होते. आणि असा पन्हाळा शिवाजी महाराजांना पुढे परत पावनखिंडीच्या युद्धप्रसंगानंतर त्यांनी तो परत अली आदिलशहाला देऊन टाकला. आणि मग पुढे 13 वर्षांनी कोंडाजी फर्जंद जो होता त्यांचा सरदार, त्यांनी तो जिंकून घेतला. आणि किती माणसांनी घ्यावा? 60 माणसांनी फक्त जिंकून घेतलेला आहे. बापरे. म्हणजे चॉपक्लिफ असॉल्ट ज्याला म्हणतात, की कडा चढून गेले आणि बेसावत सैन्यावरती. आणि जेव्हा जवळपास 2-2.5 हजार सैन्य किमान होतं पन्हाळगडमध्ये, हल्ला केला होता फक्त 60 लोकांनी. आणि तो सुद्धा कर्णे वाजवत केला. की वातावरण निर्मिती अशी केली की फार मोठी फौज येते आणि फक्त 60 लोकांनी केला. त्याच्यामध्ये कोंडाजी फर्जंदांनी त्या किल्लेदाराचं मुंडकं उडवलं. आणि त्यानंतर सगळी फौज पळत सुटली. त्यावेळेला तो सांगत होता, शरणी अशरणी नाही तर मागून येणारी फौज फार मोठी आहे. मोठी म्हणजे किती? 240 लोक जी मागे ठेवली होती फक्त त्यांनी. ते त्याचं वैशिष्ट्य आहे ते पन्हाळगडचं. आणि मग महाराजांनी या पन्हाळगडवरूनच पुढे विशाळगडासाठी सुद्धा पलायन केलं. अगदी ते आहे. कारण पन्हाळा काय तसा कोल्हापूरच्या अगदी जवळ आहे. हो. आणि आता तिथं पर्यटनासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या तिथं उपलब्ध आहेत. त्यामुळे पन्हाळा सुद्धा जरूर जाऊन पाहावा. आणि वर याची सोय आहे, त्या लोकांनी राहून वर राहण्याची सोय बघावा. फक्त एक आहे की या किल्ल्यांचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्यांना किल्ल्यांवरती आळा घातला पाहिजे. तो कायद्याने तर घातलाच पाहिजे, पण मुळात आपण हे ठरवलं पाहिजे की हे किल्ले म्हणजे मौजमजेच्या जागा नाहीत, ती आपली धारातीर्थ आहेत. करेक्ट. ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी आणि जिती जागती स्मारकं जर कुठली असेल ना, तर ते पुतळे वगैरे ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा हे किल्ले आहेत ते आपण व्यवस्थित जतन केले पाहिजेत. आणि इतकंच नाही, इतकी महत्वाकांक्षा आपल्याला असली पाहिजे की बाहेरच्या लोकांना आणून आम्ही आमचा हा इतिहास दाखवू. आज येतात बाहेरच्या देशांना लोक, ते मनापासून त्याचा अभ्यास करतायत. लोकांना इच्छा आहे. आणि महाराष्ट्र म्हणला की ते गड किल्ले आपसुपच येतात. कारण आपली ओळखच ते सह्याद्रीमुळे गड किल्ल्यांची. आपल्याकडे जेवढे किल्ले तेवढे मला वाटत नाही कुठल्याही राज्यात एवढे किल्ले, कोणत्याही याच्यात नाही, कुठल्या एवढे किल्ले नाही. महाराजांचं गडांच्या विषयी धोरण काय होतं बघा. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की 360 गड आहेत असं महाराज म्हटले होते. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना ते 23 किल्ले द्यायला लागले आणि महाराजांच्याकडे फक्त 12 किल्ले राहिले. आणि पुढचा जवळपास 4 वर्ष आणि 9 महिने हा जो मोगलांशी झालेला जो तह होता तो टिकला. तो औरंगजेबानेच मोडला आणि महाराजांना ते हवंच होतं. 4 फेब्रुवारी 1670 शुक्रवारी माघ वद्य नवमी आहे. त्या दिवशी तानाजींनी पहिला भंडार जो उधळला तो सिंहगडावरती त्यांनी तो जिंकून घेतला. ते 23 किल्ले तर घेतले जिंकून. पुरंदर वगैरे सगळेच घेतले, जे गेलेले सगळे मिळवले ते घेतलेच. पण पुढच्या 8 वर्षामध्ये म्हणजे 1670 ते 1678 या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी म्हणजेच त्यांच्या सैन्याने पुढच्या 8 वर्षामध्ये किती किल्ले घ्यावेत जिंकून? मोगलांचे 240 किल्ले जिंकून घेतलेत. या वर्षाला 30 मिलिटरी कॅम्प्स मोगलांचे मराठे जिंकून घेत होते. काय म्हणजे पराक्रमाची दिवाळी ती अक्षरशः. मी म्हटलं ना मगाशी की आता दिवाळी तोंडावर आली आहे. मुलं आपल्याकडे किल्ले करतात, ती परंपरा तेव्हापासून आहे बरं का, दिवाळीत किल्ले करण्याची आपल्याकडे. तर इतकं जबरदस्त हे आहे. आणि महाराजांचं वाक्यच आहे की हजरतीस 360 गड आहे ती, एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनवर चालून येईल. माझा एक एक गड त्या आलमगिराचे एक एक वरुस झुंजेल. अवघी दख्खन काबीज करावयास त्या आलमगिरास 350 वर्ष लागतील. तर तुम्ही सांगा 350 वर्ष माणूस कुठला तरी माणूस जगू शकतो. फार फार तर 100 वर्षाचं आयुष्य आहे. याचा अर्थच असा आहे की औरंगजेब इथे येईल पण त्याला इथंच मारावं लागेल, पण तरी सुद्धा माझं राज्य त्याला पूर्ण जिंकून घेता. आणि ते महाराजांचे शब्द बुडबुडे ठरले नाही, खरं ठरलं, चिरेबंदी ठरले. खरं ठरलं. हे नंतरच्याही काही कागदपत्रांमधनं उल्लेखित औरंगजेबाने लिहिलं की आज आम्ही 2000 शिवाजी मारले, आज आम्ही 3000 शिवाजी मारले, म्हणजे मराठे मारले. याचा अर्थच असा आहे की प्रत्येक मराठ्यामध्ये औरंगजेबाला शिवाजी महाराज दिसत होते. सगुणातून निर्गुणात जाणं याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय असतं की शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती राहिली नाही, तर तो एक विचार बनून राहिला. याचं कारण शिवाजी महाराजांचं जे शुद्ध स्वच्छ आचरण होतं, स्टेनलेस कॅरेक्टर आहे. आणि लीड बाय फ्रंट, लीड बाय एक्झाम्पल, हे जे महाराजांनी केलं त्याचे ते परिणाम आहेत. एक प्रश्न मला या सगळ्यात
जाणवलं मी पण खूप किल्ल्यांवर गेलेलो आहे. मलाही खूप तिथे गेल्यावर लोकही प्रश्न विचारतात, मलाही प्रश्न पडतो की हे किल्ले एकेकाळी एवढे भव्य होते, एवढं त्याच्यावर लोक राहत होते किल्ल्यांमध्ये, बरोबर. वस्ती खूप होती. हो. स्वतः महाराज अनेक किल्ल्यांवर राहिलेले आहेत, त्यांचे महाल होते तिथे. तर आता हे सगळेच किल्ले अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत. आज बघायला तसं काही नाही, पडझड झालेली आहे सगळ्यांची. तर असं का व्हावं? म्हणजे आपण मेंटेन नाही करत हा एक भाग ठीक आहे, तो आता गेले 75 वर्ष झाले, पण त्याच्या आधी काय असं घडलं असेल की तिथे काहीच राहत नाही आता? विषय खूप मोठा आहे, पण अगदी थोडक्यात पण नेमकं उत्तर मी याचं सांगतो की हे बघा की महाराजांनी जे एक छोटंसं हे बीज पेरलेलं होतं, त्याचा जो महान वटवृक्ष झाला, म्हणजे त्या स्वराज्याचं साम्राज्य झालं, पुढे हिंदवी साम्राज्य झालं. तर त्यावेळेला झालं काय की आपसूक तुमचं जेव्हा महाराजांच्या वेळेला महाराजांचं जे राज्याभिषेकाच्या वेळेला जे राज्य होतं ते अवघ्या 3.5 जिल्ह्याचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच ते त्यावेळेला होतं. दक्षिणेला महाराजांचं राज्य बऱ्यापैकी विस्तारलेलं होतं, परंतु पेशवाईमध्ये महाराजांचं म्हणजे जो संकल्प जो होता तो पेशव्यांनी पूर्ण केला आणि ते अहत तंजावर तहत पेशावर हे जे स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य, तर ते स्वराज्य न राहता केवळ ते साम्राज्य झालं. आणि आता काय आहे की जेव्हा तुमच्या सीमा वाढतात बघा, तेव्हा तुमच्या सीमा भिडल्यात, सरहिंदला भिडलेल्या आहेत. तुमच्या किल्ल्यांवर आता कोणी चालून येणारच नाही, कारण किल्ले अगदी स्वराज्याच्या ऐन गाभ्यामध्ये आहेत. त्यामुळे अपसूक काय झालं की किल्ल्यांचा जो वापर जो होता त्याच्यावर मर्यादा आल्या. त्याच्यावरती जी शिबंदी म्हणजे जे फौज ठेवली जायची त्याची संख्या सुद्धा त्यामानाने कमी झाली. बरोबर आहे. आणि आपल्या ज्या काही त्यावेळेला मग ज्या युद्ध जी झालेली आहेत ती सगळी मोकळ्या मैदानात झालेली आहेत. म्हणजे आता पानिपतचं युद्ध आहे म्हणा किंवा बाकी देशात सगळीकडे झाली ती, वडगावचं आहे वगैरे सगळं. तर त्यावेळेला तुमच्या किल्ल्यांच्या गळ्याला नख लावायला येतच कोण होतं. परंतु असं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात तेव्हा घ्यायला हवी होती राज्यकर्त्यांनी, ती त्यांच्या आली का नाही किंवा येऊन सुद्धा त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही. कारण आपण जर पाहिलं तर पेशव्यांच्याकडे प्रत्येक पेशवा कर्तबगार होता, पण त्यांना आयुर्मर्यादा फार कमी लाभली. तर त्याचा सुद्धा तो परिणाम असेल की मुळामध्ये त्यावेळेला तुमच्या राज्यावर आता एवढं कोणी नाही, परंतु एक शत्रू मात्र आपल्याच पोटामध्ये होता, तो म्हणजे इंग्रज. आणि तिथं आपण कमी पडलो. आणि 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांमधल्या दुहीचा फंदफितुरीचा लाभ उठवत हे राज्य जे आहे ते जिंकून घेतलं. ब्रिटिशांना माहिती होतं की जोपर्यंत आपण मराठ्यांना परास्त करत नाही, पराभूत करत नाही, तोपर्यंत भारतावरती आपला एकछत्री अंमल प्रस्थापित होणे नाही, केवळ अशक्य आहे. आणि त्या याच्यातनं त्यांनी केलं. दुर्दैवानी 1817 मध्ये आपलं 1817-1818 मध्ये हे मराठा राज्य जे होतं हिंदवी स्वराज्य साम्राज्य ते लयाला गेलं. आणि त्यावेळेला जो तोफांचा जो भयानक भडीमार झाला, म्हणजे रायगडाच्या बाबतीत जर सांगायचं आलं तर 1 मे ते 10 मे रायगडचा वेढा चालला. त्याला मेजर हॉल आणि लेफ्टनंट कर्नल डेव्हिड प्रॉथर यांनी वेढा घातला होता. आणि फितुरी झाली त्यावेळेला. आणि पोटल्याच्या डोंगरावरनं जो मारा केला गेला तर ते आपले पावडर मॅगझिन्स म्हणजे बारूदखाने जे होते ते फुटले आणि ते प्रचंड हादरे बसले. ती आग संपूर्ण त्याच्यात ते कोसळल्या बऱ्याचशा इमारती. हे प्रत्येक ठिकाणी झालं. मग एवढ्यावरती ते नुसतं थांबलं नाही, तर पुढे परत 1857च्या स्वातंत्र्य समराच्या वेळेला इंग्रज राज्यकर्त्यांची एक गोष्ट लक्षात आली की ही जी तरुण मुलं जी आहेत ती हे ते किल्ल्यांवरती जात आहेत, तो त्यांचा तो इतिहास जो आहे प्रेरणादायी इतिहास, विशेषतः शिवाजी महाराजांचा इतिहास, तो परत ते आठवत आहेत, ते पोवाडे गात आहेत आणि त्यांना ती स्फूर्ती मिळते आपल्या विरुद्ध कारवाया करायला. तेव्हा इंग्रजांनी स्पेशल तुकड्या नेमल्या किल्ल्या आणि किल्ल्यांच्या वाटा उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि त्याची पत्र देखील उपलब्ध आहेत. म्हणजे जुन्नर प्रांतातले जे किल्ले जे आहेत ते त्यांच्या वाटा मोडण्यासाठी तुकडी नेमलेली आहे. हेनरी पॉटिंजर नावाचा जो कलेक्टर आहे त्याचं पत्र आहे तिकडच्या कारकुनांना की अशी लोक येतील, त्यांना सहकार्य करा. आणि किती ॲम्युनिशन वापरलं गेलं कुठल्या दिवशी किती किल्ल्यासाठी हे सुद्धा सगळं लिहिलं गेलेलं आहे. ते म्हणजे त्याच्यामुळे ते आज ही दुर्गांची आपली दुरवस्था. आणि त्याच्यानंतरचा पुढचा काळ जो आहे तो आपला जो समाज जो आहे त्याचा हा दोष आहे की मुळामध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्या मागचा इतिहास शिकवणं आवश्यक होतं, त्या प्रमाणात शिकवला गेला नाही. तो एक आपला प्रश्न आहे. आणि बेशिस्त पर्यटन ते तर आहेच. आणि मला वाटतं हा एक मोठा फरक आहे की प्रश्न लोकांना नेहमीच पडतो की राजस्थानमध्ये एवढं सगळं सुस्थितीत कसं आहे आणि आपल्याकडे का नाही.
तर हा फरक कोणी कळायला पाहिजे की मराठी शेवटपर्यंत लढले, लढले. अगदी 19 शतकात लढले इंग्रजांशी. राजपूत 1818 मध्ये लढत होते ते. राजपूतांचा जो इतिहास आहे ना, राजपूत 15व्या शतकातच मला वाटतं बऱ्यापैकी सामील हो, झाले. पहिला काही काळ म्हणजे त्यांनी प्रतिकार केला, अगदीच नाही असं नाही. परंतु नंतर त्यांनी आपलं वाचवण्यासाठी, सर्वस्व वाचवण्यासाठी त्यांनी शेवटी मुघलांनाच जाऊन ते बरोबर, मिळाले. बरोबर. इतकंच नाही तर आता काही काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाहीत, पण तो इतिहास आहे. आहे. जेव्हा मराठ्यांचं राज्य लयाला गेलं तेव्हा त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली, इंग्रजांना सरेंडर झाले ते, आणि त्या ह्याच्यातून त्यांचे जे किल्ले आहेत, ते सगळे गडकोट आहेत, ते वाचले. मला वाटतं हा फरक आहे. तो फरक खूप मोठा आहे. तर ह्या भावनेनेच मला वाटतं किल्ले बघणं गरजेचं आहे की त्याच्या मागचा इतिहास समजून घ्यावा. आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही लक्षात असेल की प्रत्येक, आम्ही 2-3-4 किल्ल्यांबद्दल बोललो, पण असे महाराष्ट्रात कमीत कमी किती 50 किल्ले तर महाराष्ट्रात जे चांगले जाऊ शकतो असे आता हे 11 किल्ले तर आहेत. तर आहेत. याच्या चला आपण 11च पहिले आधी ते 11 बघायला, 11 तर आपण करू, 11 पहिले आधी बघणं. आणि ते मान- बघताना आपण कुठल्या दृष्टिकोनात मागचा इतिहास थोडा वाचून जा. तुम्हाला काही लागली मदत तर यांचा नंबर खाली स्क्रोल झालाय, तुम्ही त्यांना फोन करा, त्यांच्याकडे माहिती घ्या, जमल्यास त्यांना घेऊन जा बरोबर. तुमचा ग्रुप असेल तर ते अगदी अवश्य येतील. त्यांच्याकडे कितीही माहितीचा खजिना भर आहे तुम्हाला आत्ताच कळलं असेल. तुम्ही त्यांना बरोबर घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला त्या त्या किल्ल्याची एक वेगळी ओळख होईल. आणि तुम्हाला जेव्हा इतिहास कळतो ना माणसाला, तेव्हा त्याचं आचरण खूप बदलतं. कारण त्याला कळतं की आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळावं यासाठी किती बलिदान दिलं असेल. हे ते किल्ल्यावर नुसतं जाऊन कळत नाही, अशा कोणत्या माणसाला बरोबर जाऊन नेलं की मगच तो इतिहास आपल्याला कळतो. तर आजचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. आणि परत एकदा जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा जाल कुठलंही पर्यटन करायला, तेव्हा माझा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही नेहमी जे करता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बघा, वेगळा अनुभव घ्या, जेणेकरून तुमची जी ट्रिप आहे ती तुम्हाला काहीतरी एक समृद्ध करून जाईल. आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.